पुढचा मुद्दा, तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका, माझ्यापर्यंत मेसेज तो पावचा, मग मी त्याला दाखवतो. सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका. त्याने तुम्हाला काठीना बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्याने लोटलंय. अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणती ऍक्शन घेऊ नका. आपल्याला सगळ्या बाजूनं शांततेत सावध राहायचंय. मला मराठा समाजाने शब्द दिलाय, मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री आहे. मुंबईत शांततेत आंदोलन करायचंय, एका जागेवर शांत बसून राहायचंय, जेवायचं, खायचं आणि झोपायचं. मान्य का? सगळ्यांनी हातवर करून सगळा शांततेत. आणि आता मला नुसतं एखाद्याने म्हणून द्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असतं राव असं मला म्हणते. आता नुसतं ही म्हणत होतो तरी तिथं ठेवून एखादी. माया समाजाने शब्द दिला आणि मला दुसऱ्यांदा, मला माहिती आहे माझी जात काहीच करीत नाही. उलट मला याने बेजार केलंय. हे म्हणतात कवर म्हणता का तुम्ही शांत, दम निघा नाही त्यांना. ते म्हणतात आता तुमच्यामुळे गार आहेत गड्या, लय जणांचं ऐकून घेतलंय आम्ही, नाही तर हे लयच वस्तात दिसते मला बोलण्यावर वाटतं. पण शांत राहायचं. शांततेच्या युद्धात एवढी ताकद आहे माय बापा. मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, हे तुला आरक्षण भेटलं काय? तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं? थांब ना, आम्ही कायला बोलत होतो इकडे, कायला बसले ते 7-8-10 लाख लोक कशाला बसले तिथं? आपल्याला आरक्षण पाहिजे आणि हे शांततेचं युद्ध आहे. 70 वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं. या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवलंय. आत्तापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं. आपली मागणी आहे 54 लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढा. गणगोतातील सगळे सोयरे असं आपण त्यांच्याकडे मांडलेलं आहे. आणि छोट्या मोठ्या 2-4 आहेत, पण मेन याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य. आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसीतूनच आहे आणि आरक्षण मराठ्याला ओबीसीतूनच पाहिजे, इकून तिकून आम्हाला नको. त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं. पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे, मराठे एक अशी जात आहे ज्या वेळेस लढली त्यावेळेस इतिहास घडवला. आणि आता हे दुसऱ्यांदा मराठा समाज करोडाच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला, शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला. हा दुसरा इतिहास घडला पाहिजे. तुम्हाला कसंही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे. काय ड्रोन कॅमेरा पाडा, पाणी टाका, पाणी टाका. बाकीचे बाहेर आहे, बाकीचे आहे ना बाहेर, बाकीचे बाहेर आहे. झालं का? वा वा वा. याला म्हणतात मराठ्याचे पोरं. सगळे भिड आहे की एका मिनिटात कार्यक्रम संपून टाकला. गाडीतली गादी पेटली होती, 2 ठिकाणी पाणी ओतलं, ओढून काढली. बाकीचे नुसते त्याच्यावर बसले की ते इजून गेलं. एकाने एक पाय ठेवला, 200 पोरांनी त्याच्यावर पाय ठेवला, ते इजून गेला आपोआप. मराठ्यांपुढे आग सुद्धा चलत नाही.
इथून पाठीमाग लढाईचा इतिहास झाला, आता शांततेचा इतिहास मराठा एकदा घडू लागा आणि तो घडवायचा आपल्याला. मराठ्यांच्या अंगात 2-3 विचाराची लढाई आहे, हे एकदा या जगाला कळू द्या. लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो. हे पुन्हा एकदा सिद्ध करायचंय. आता या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असू द्या. रस्त्यानं ट्रॅफिक करायला सुद्धा आपलेच पोरं गाडीतून उतरून मदत करत जा. गाड्या आता पुन्हा एका मागे एक घ्या, पुढे घेऊन पळापळी करू नका. सगळ्यांनी वाशीतच थांबायचंय. अरे पण आधीच जाऊन थांबू नका ना, एका माग एक थांबा ना. माया माग रती कोणीच नाही राहिलं. आपण इकडं गेलो ना तुम्ही पुढं, तसं मागा नाही म्हणत मी. गाड्या तुम्ही तर हलतच नाही, मला पक्क माहिती. आणि मी बी नमुना असा आहे, मी तुम्हाला सोडित नाही मरुस्त राहता. आणि कोण कोण मराठ्याच्या वाटा जात आहे ते बी मला इथून पुढे बघायचंय. त्याच्यात धमकच नाही राहिली पाहिजे मराठ्याच्या विरोधात जायची. यांच्या वळवळ्याच बंद करतो. फक्त एकदा आरक्षण मला शांततेत घेऊ लागा. अरे त्याचं नाव ना घेऊ मोठं व्हायला लागले, ते कामातून गेलेले. आता फक्त एकजुटीनं मला साथ द्या. आपल्याला एवढ्या वेळेस हे शांततेत आरक्षण आणून द्यायचंय. तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे. खूप महासंकट निर्माण होतील एवढाले प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे. अशीच एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगाळते मराठी. ते संकट सुद्धा चालता चालता एकजूट असू द्या. शब्द मोडू नका. मी तुमचा मोडणार नाही, आतापर्यंत नाही मोडला. शेवटचा शब्द सांगतो, शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही. आंतरवालीतलं आंदोलन आजही सुरू आहे. साखळी उपोषणवाले साखळी उपोषण करतायत आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळींचं कीर्तन आहे. महाराज मंडळी पहिल्यांदा वेगळंच भाषण करीत होते कीर्तन. आता सगळं मुंबईच सांगत आहेत. ते बी डायरेक्ट महाराज मंडळीला माझी विनंती, या लोणावळा या मावळ प्रांतात तुम्ही समाज प्रबोधन करताय. या आंदोलनाला आपण प्रचंड ताकद दिलेली, याची जाणीव मराठ्यांना. तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला काही महाराज मंडळीला, हे सुद्धा आम्हाला माहिती. आम्ही तुमच्या बाजूने बोललो नाहीत, कारण आरक्षण घ्यायचं. तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का ध्यानात. एकदा आरक्षण मिळू द्या, त्यांचा हिशोब आम्ही पुरा करणार. तुम्ही फक्त माग हटू नका. या मराठ्यांच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी उभा राहा. तुम्हाला दिलेल्या त्रासाचे सगळ्यांना माहिती. फक्त या आंदोलनात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.